मालेगावात महानगरपालिकेच्या वीज अभियंते अभिजित पवार यांचं निलंबन करण्यात आलंय। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी महानगरपालिकेमध्ये नमाज पठण केलेलं होतं। नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। संदीप, महापालिकेतल्या नमाज पठणासंदर्भात आता कारवाईचा बडगा उगारला जातोय। प्रज्ञा प्रभाग क्रमांक 4 मधील पवारवाड या भागातील विद्युतच्या काही समस्या होत्या। तिथले काही पथदिवे बंद होते। या संदर्भात वारंवार तिथल्या नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या, मात्र या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती। लुकमान कमाल हे लोकसंघर्ष समितीचे जे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शेवटी वीज वितरण जो विद्युत विभागाचा जो होता ठिय्या मांडला होता आणि त्या ठिकाणी जे आहे ते काम होईपर्यंत आम्ही हलणार नाही पवित्र देखील घेतला होता। या दरम्यान जे आहे ते काम झालं नाही। अधिकारी जे होते ते कुठेतरी बाहेर होते, मीटिंगचे कारण त्यांनी माध्यमातून दिले होते, काम करून देतो बघतो असे उत्तर पण दिले होते। त्यानंतर काय झालं, रमजान महिना असल्यामुळे इफ्तारीचा वेळ झाला। जे लुकमान कमाल होतो त्यांच्यासह सहकार्याने तिथे नमाज अदा केली होती। या नमाजचे पडसाद संपूर्ण शहरात राज्यात, त्यामुळे या कारवाईच्या कसाड्यात आणखी नेमकं कोण कोण येतंय याकडे लक्ष असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।